नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे दही वडा. याला दही भल्ला सुद्धा म्हणतात. तर आणि हा दही भल्ला मी आज मुगाच्या डाळीपासून बनवणार आहे. तर यासाठी मी अर्धा म्हणजे पाऊण कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी उडीदची डाळ घेतलेली आहे. पूर्ण वाटी भरून असं दोन्ही डाळीचं मिश्रण केलेलं आहे मी. याला 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलं आहे. आणि हे 2 तास भिजलेली डाळ मिक्सरमध्ये रवाळसर बारीक करून घ्यायची आहे. पेस्ट नाही करायची आहे. याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि याला 10 ते 12 मिनिट खूप फेटायचं. खूप वेळपर्यंत फेटायचं. जसं हे खूप असं फ्लपी होतं, म्हणजे आपले वडे सुद्धा खूप फुलतात, छान स्पंजी होतात. त्याच्यासाठी याला खूप वेळपर्यंत फेटायचं. हाताने सुद्धा फेटू शकतो, चम्मचने फेटू शकतो. तुम्ही पाहू शकता हे याचा रंगही बदललेला आहे आणि हे जवळजवळ डबलच्या जवळ झालेलं आहे हे डाळ. आता याला आपण चेक करूया एका वाटीमध्ये पाण्यामध्ये घेऊन. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणखी परत याला फेटायचं आहे. 2 मिनिट परत फेटायचं आहे. आणि आता याला चेक करून घेऊया. वाटीमध्ये पाणी घ्यायचं, याच्यामध्ये थोडंसं हे मिश्रण टाकायचं आणि हे मिश्रण याच्यामध्ये विरघळलं नाही, वरच्यावर तरंगलं म्हणजे हे मिश्रण तयार आहे. पाहू शकता हे मिश्रण तयार आहे. आता वडे तळायला घेऊया. यासाठी कढईमध्ये तेल ठेवायचं आहे. याबरोबरच एका दुसऱ्या गंजामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये मीठ घालून गरम करून घ्यायचं आहे पाणी. आता वडे तळायचे आहेत. वडे तळण्याच्या आधी हाताने हात पाण्यामध्ये बुडवून ते वडे टाकायचे आहेत, म्हणजे हाताला मिश्रण चिपकत नाही. वडे एकमेकांना चिपकू नाही द्यायचे. वडे तळण्यासाठी तेल जास्त गरम आणि जास्त थंड नाही पाहिजे, मीडियम पाहिजे. तेल जास्त गरम नाही झालं तर वडे तेल पितात आणि जास्त गरम असेल तर फक्त वरून ते लाल होतात, करपतात. म्हणून मीडियम गरम पाहिजे. आणि आता याला पलटवूया. तुम्ही पाहू शकता या वड्यांना खूप छान कलर आलेला आहे. असाच कलर पाहिजे आहे. हे वडे शिजलेले आहेत आतमधून सुद्धा. आता याला काढून घ्यायचं आणि अशाच प्रकारे बाकीचे वडे बनवून घ्यायचे. एक वाटीमध्ये 12 ते 13 वडे होतात या आकाराचे. तुम्ही आकार तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आता गरम पाण्यामध्ये हे वडे टाकायचे आहेत आणि 10 मिनिट याला असंच याच्यामध्ये दाबून ठेवायचं आहे. दहा मिनिट झालेले आहेत. आता हे वडे हलक्या हाताने प्रेस करून यातलं पाणी काढायचं आहे. आता सर्व करूया. तर याच्यामध्ये गोड दह्यामध्ये साखर टाकून मिक्सरला घुसळून घ्यायचं आहे. दही टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये खजूर, चिंच आणि गुळाची चटणी टाकायची आहे.
ही चटणी पाणीपुरीमध्ये सुद्धा पाणीपुरीसोबत बनवली होती मी, ती चटणी आहे. आणि याची वेगळी रेसिपी पाणीपुरीच्या रेसिपीमध्ये पण आहे आणि एक वेगळी खजूरची चटणी म्हणून सुद्धा मी रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याबरोबरच हिरवी चटणी ही टाकायची आहे आणि थोडेसे अनारचे दाणे जर तुमच्याकडे असतील तर टाका, नाहीतरी नाही टाकले तरी काही हरकत नाही. माझ्याकडे होते म्हणून मी टाकले. पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत हे दहीवडे आणि चवीला सुद्धा खूप छान झालेले आहेत. तुम्हाला जर दहीवड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.